गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ द स्टुडंट. आज आपण केमिस्ट्री मधला जो पहिला टॉपिक आहे सॉलिड स्टेट त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याच्या अगोदर मागच्या आठवड्यामध्येच बोर्डने आपल्याला जे बुक्स अवेलेबल करून दिले होते ते आपण प्रत्येकाने PDF स्वरूपात डाउनलोड करून घेतलेले असतीलच. तर चला मग आपण आजच्या लेक्चरला सॉलिड स्टेटबद्दल माहिती घेणार आहोत. फर्स्ट थिंग, सॉलिड स्टेट हा जो टॉपिक आहे बोर्ड एक्झाममध्ये किती मार्क्सला विचारला जाऊ शकतो त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. द सॉलिड स्टेट कंटेन 4/6 मार्क्स इन युअर बोर्ड एक्झाम. म्हणजे तो कमीत कमी 4 मार्क्सला आणि जास्तीत जास्त 6 मार्क्सला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता असू शकते. In last year, that is the 11th science, one of the topic, at that topic, the teacher was told you that definition of matter. What is a matter? Matter is anything in the universal which has a particular mass, volume, shape and size. Matter म्हणजे जगातली अशी कुठलीही वस्तू की त्या वस्तूला स्वतःचं मास असेल, स्वतःचा व्हॉल्यूम असेल, स्वतःचा शेप असेल, स्वतःची साईज असेल, अशा याला आपण काय म्हणू शकतो, मॅटर असं म्हणू शकतो. मॅटर कन्सिस्ट ऑफ द 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. बट इन युअर 12th science syllabus we have consider only the one of the that is a solid only. So in today's lecture we have discussing the what about the solid state, what is their characteristics, what are their classification, we have discussing one by one. So first point is on the front of you, that first, that is a solid state. This is the solid state chemistry. What are the second is that introduction. In that introduction, the 3 phase of matter. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं, मॅटर इज एनिथिंग इन द युनिव्हर्सल विच हॅज अ पर्टिक्युलर मास, व्हॉल्यूम, शेप अँड साईज. जगातली अशी कुठलीही वस्तू की त्याला स्वतःचा मास असेल, स्वतःचा व्हॉल्यूम असेल, स्वतःचा शेप असेल, स्वतःची साईज असेल, त्याला आपण काय म्हणू शकतो, मॅटर असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर मॅटरच्या 3 स्टेट तुम्हाला दिसतात बघा. देर आर 3 स्टेट. फर्स्ट वन इज दॅट गॅस, लिक्विड अँड सॉलिड. मग आपल्याला 12वीमध्ये फक्त काय बघायचं आहे, सॉलिड स्टेट बघायचं आहे. आता तुम्हाला जे त्या 3 स्टेट मी दाखवल्या त्याच्यातली पहिली स्टेट जी होती ती गॅस मोलिक्यूल. बघा एक सर्कल दिसतंय, द सर्कल इज ऑन द फ्रंट ऑफ यू. दॅट इन दॅट सर्कल देर इज अ गॅसेस मोलिक्यूल. what is the second slide is on the front of you, that in that there is a second slide is on the front of you. At the time there is a liquid molecule. कुठले दाखवत आहे त्याच्यामध्ये, लिक्विड मोलिक्यूल दाखवत आहे. अँड वन ऑफ द स्लाइड इज ऑन द फ्रंट ऑफ यू, दॅट इट इज कॉल्ड एज अ सॉलिड मोलिक्यूल. मग ह्या 3 फिगरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर गॅसेसमध्ये द पार्टिकल इज अ व्हेरी अवे फ्रॉम इच अदर. गॅसेसमध्ये पार्टिकल कसे होते, एकमेकांच्या अवे होते. त्याच्यानंतर जे आपण लिक्विड बघितलं तर लिक्विडमध्ये मोलिक्युल्स हे कसे होते, क्लोज होते, बट नॉट कॉम्पॅक्ट टू इच अदर. ते लिक्विडमध्ये कॉम्पॅक्ट न होते पण ते क्लोज होते. बट इन सॉलिड द ऑल द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, दॅट इज द ॲटम्स, आयन्स आर मोलिक्यूल आर व्हेरी व्हेरी क्लोज टू इच अदर. बघा परत एकदा सांगतो, गॅसेसमध्ये जे पार्टिकल असतात, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, ॲटम्स, आयन्स अँड मोलिक्यूल, ते खूप खूप लांब होते. त्याच्यामध्ये हॅव फ्रीडम टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. त्याच्याच उलट जर आपण दुसरं घेतलं लिक्विड, तर त्याच्यामध्ये असणारा अंतर जे होतं ते अंतर गॅसेस मोलिक्यूलपेक्षा थोडं कमी होतं. म्हणून आपण दुसऱ्या फिगरमध्ये बघितलं असेल तर ते थोडे क्लोज होते. आणि थर्ड फिगरमध्ये जर बघितलं, थर्ड फिगर जी होती ती सॉलिडची होती. त्याच्यामध्ये ऑल द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर.
सो व्हॉट इज मीन बाय सॉलिड? सॉलिड कोणाला म्हटलं जातं? सॉलिडचं एक उदाहरण तुमच्या घरामध्ये असतं बघा, आपण त्याला शुगर असं म्हणतो. त्या शुगरमध्ये त्याचा एक क्युबिक एक पार्टिकल जर आपण घेतला, दे हॅव द पर्टिक्युलर डिफिनाइट शेप. आता पहिलेचा पॉईंट तुमच्यासमोर दिसतोय बघा, व्हॉट डू बाय सॉलिड और व्हॉट इज द सॉलिड? तर सॉलिड हॅज अ डिफिनाइट शेप. सॉलिड काय असतं? डिफिनाइट शेप. बघा, NaCl घेतला किंवा शुगर पार्टिकल घेतला तर किंवा खडी साखर घेतली तर प्रत्येकाला काय असतं? एक पर्टिक्युलर शेप असतो. दे हॅव डिफिनाइट व्हॉल्यूम. त्याला एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम असतो. त्याच्यानंतर हायली इनकॉम्प्रेसेबल असतात ते. त्याच्यानंतर ते कसे असतात? रिजिड असतात. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी बघा, ती खूप महत्त्वाची आहे. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल हेल्ड स्ट्रॉंगली. बघा परत एकदा वाचतो मी. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल हेल्ड स्ट्रॉंगली और क्लोजली बाय द स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कन्स्टिट्युएंट पार्टिकल तो म्हणतोय, म्हणजे मी आत्ताच तुम्हाला मगाशी सांगितलं ॲटम, सायन्स आणि मोलिक्युल, त्याच्यामध्ये काय असतंय? स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणून दे हॅव नॉट फ्रीडम टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. त्याच्यानंतर पुढे बघा, फिक्स कॉम्पोजिशन ऑफ द कन्स्टिट्युएंट. म्हणजे सॉलिड तयार होत असताना त्याच्यामध्ये जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलचं कॉम्पोजिशन हे फिक्स असतं. परत एकदा समजून घ्या, आपण म्हणतो सॉलिड म्हणजे काय, कारण की आपलं टायटल आजचं काय आहे? सॉलिड स्टेट आहे. स्टेटच्या अगोदर काय शब्द आहे? सॉलिड. म्हणजे सॉलिड म्हणजे काय, त्याचे परत मी 4-5 पॉईंट तुम्हाला परत एकदा रिपीट करतो आहे. सॉलिड ज्याला डेफिनाइट शेप असतो, डेफिनाइट व्हॉल्यूम असतो, तो इनकॉम्प्रेसिबल असतो, तो रिजिड असतो, त्याच्यामध्ये असणाऱ्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलची पोझिशन ही फिक्स असते. अँड सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे काय? द कन्स्टिट्युएंट पार्टिकल आर हेल्ड क्लोजली. बघा वाक्यात जो देतो मी, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल हेल्ड क्लोजली बाय द स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स. These are all characteristics shown by the species which is called as a solid. What are the next point is on the front of you? That the next point is that type of the solid. There are two type of the solid. In bracket we have written based upon atomic arrangement, binding energy, physical and chemical property. म्हणजे सॉलिडचं आपण जे दोन प्रकार कॅरी आउट करणार आहोत त्याचं क्लासिफिकेशन प्रामुख्याने कशाने केलेलं आहे? बेस अपॉन ॲटॉमिक अरेंजमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंटवर डिपेंड असते. बाइंडिंग एनर्जी म्हणजे त्याचे एकमेकांशी असणारा बाइंडिंग एनर्जी म्हणजे एक प्रकारचा फोर्स. त्याच्यानंतर त्याची फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. ऑन दॅट बेसिस सॉलिड आर क्लासिफाय इन टू द two types, namely crystalline and second one that amorphous. क्रिस्टलाइन म्हणजे ज्याच्यामध्ये स्फटिक, ॲमॉर्फस म्हणजे जे पावडरच्या स्वरूपात असतात ते. सो what do you by crystalline solid and what do you by amorphous solid? We are discussing one by one. So the what do you by crystalline solid? तर क्रिस्टलाइन सॉलिड कोणाला म्हटलं जातं? द बिल्डिंग constituent arrangement or arrange themselves in the regular manner throughout the entire three-dimensional network. Crystalline solid defined as crystalline solid कोणाला म्हटलं जातं बघा, परत एकदा सांगतो. द बिल्डिंग constituent arrange themselves in a regular manner throughout the entire space in three-dimensional network. Crystalline solid is a solid figure which has definite geometrical shape, which has the sharp edges, then definite sharp melting point. These are the anisotropy, definite geometry, give X-ray diffraction bond. These are the properties. मग ह्या प्रॉपर्टीज मी सांगितल्या. तर क्रिस्टलाइन सॉलिड कोणाला म्हणायचं त्याची डेफिनेशन आता मी तुम्हाला समजून सांगतोय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड? द क्रिस्टलाइन सॉलिड इज अ सॉलिड इन विच द अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज अ वेल डेव्हलप, परफेक्ट, रेग्युलर. इट इज कॉल्ड एज अ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे असा सॉलिड असतो की ज्याच्यामध्ये
कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे असतात ॲटम्स, आयन्स आणि मोलिक्युल, त्याची अरेंजमेंट कशी असते, वेल डेव्हलप असते. त्याची अरेंजमेंट कशी असते, वेल डेव्हलप असते. मग अशा वेल डेव्हलप अरेंजमेंट असणाऱ्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलला काय म्हटलं जातं, सॉलिडला काय म्हटलं जातं, क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हटलं जातं. मग ह्या क्रिस्टलाइन सॉलिडच्या ज्या काही आपल्याला कॅरेक्टरायझेशन बघायच्या आहेत ते तुमच्या समोर आहेत बघा. क्रिस्टलाइन सॉलिड, हे क्रिस्टलाइन सॉलिड कसं असतं, त्याला डिफिनाइट शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. त्याचा डेफिनाइट शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. निसर्गामध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये आपण अनेक सॉलिड वापरतो. समजा NaCl घेतलं आणि शुगर घेतलं, हे दोघं सॉलिडच आहेत, पण NaCl हा लगेच डिझॉल्व्ह होतो, शुगर डिझॉल्व्ह होत नाही. म्हणून ह्या वाक्यावरून आपल्याला असं सांगू शकता येतं, दे हॅव द डेफिनाइट मेल्टिंग पॉईंट, देन दे हॅव द डेफिनाइट जॉमेट्री. क्रिस्टलाइन सॉलिडचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची अरेंजमेंट ही पर्टिक्युलर असते, वेल डेव्हलप असते, त्याला एक पर्टिक्युलर जॉमेट्री असते. What are the next point is on the front of you that they have anisotropy. They have the anisotropy. Anisotropy म्हणजे काय ते समजावून सांगतो. Crystalline solid, they have the physical property. Crystalline solid, they have the physical properties. कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टी असतात, लाईक एज अ रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स, देन सरफेस टेन्शन. All of these properties having magnitude is change with the change in the direction, and property shown by the such a substance it is called as a anisotropy. Anisotropy म्हणजे काय, क्रिस्टलाइन सॉलिडला ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स असेल, त्याच्यानंतर डेन्सिटी असेल, त्याच्यानंतर सरफेस टेन्शन असेल, ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीची जी किंमत असेल ती बदलते जेव्हा त्याची काय बदलते, डायरेक्शन बदलते. त्याला म्हटलं गेलं ॲनिसोट्रोपी. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल तुमच्यासमोर दिलं त्यांनी NaCl, सोडियम क्लोराईड, जे आपण घरामध्ये डे टू डे लाईफला वापरतो त्याला म्हटलं NaCl. त्याच्या पुढचं दिलं त्यांनी सेसियम क्लोराईड. त्याच्यानंतर आपल्याला ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय ते बघायचं आहे. आता ॲमॉर्फस सॉलिड, ॲमॉर्फस, तर हा जो ॲमॉर्फस सॉलिड आहे तो कुठल्या शब्दापासून तयार झाला आहे ते बघा. द डिराईव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड, आणि त्या ग्रीक वर्डचा जो आहे त्याचा जो मिनिंग असतो तो म्हणजे जातं शार्पलेस. बघा तुमच्यासमोर पहिलं जे वाक्य दिलेलं आहे बघा, द ॲमॉर्फस दिस वर्ड इज ऑब्टेन फ्रॉम द ग्रीक वर्ड हॅव्हिंग मिनिंग इज दॅट शार्पलेस, म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीचं काय नसतो, शेप नसतो. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड ही डेफिनेशन सांगण्यापूर्वी आपण घरातलं पिठी साखर घ्या, त्या पिठी साखरेला पर्टिक्युलर शेप असतो का, नाही. पर्टिक्युलर त्याची जॉमेट्री असते का, नाही. मग व्हॉट आर द डेफिनेशन ऑफ द ॲमॉर्फस सॉलिड. द सॉलिड in which the arrangement of the constituent particle is not well developed, not perfect, not regular, not repeated, not periodic, it is called as a amorphous solid. ज्या सॉलिडमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट ही वेल डेव्हलप नसते, ही पर्टिक्युलर नसते, त्याला काय म्हटलं जातं, ॲमॉर्फस सॉलिड असं म्हटलं जातं. ह्या ॲमॉर्फस सॉलिडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगतोय, दे हॅव नो शार्प मेल्टिंग पॉईंट. त्यांचा काय नसतो, शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. त्याच्यानंतर दे हॅव नॉट डेफिनाइट जॉमेट्रिकल शेप, त्यांना कुठल्याही पद्धतीचा जॉमेट्रिकल शेप नसतो. त्याच्यानंतर ऑल द ॲमॉर्फस सॉलिड इट इज कॉल्ड ॲज अ सुपर कूल लिक्विड. ह्या ॲमॉर्फस सॉलिडला काय म्हटलं तर सुपर कूल लिक्विड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी मी एक्सप्लेन करतो आहे. ऑल ॲमॉर्फस सॉलिड ऑर ॲमॉर्फस सॉलिड इट इज कॉल्ड ॲज अ आयसोट्रोपिक. व्हॉट डन बाय आयसोट्रोपिक? द आयसोट्रोपिक इज अ प्रॉपर्टी इन विच द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द सॉलिड इज नॉट चेंज बाय चेंज विथ द डायरेक्शन. म्हणजे जसं क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपण बघितलं की त्याची फिजिकल प्रॉपर्टी बदलते. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे त्याची मॅग्निट्यूड, द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल प्रॉपर्टी चेंज बाय चेंज इन द डायरेक्शन. परंतु ॲमॉर्फस सॉलिडमध्ये जरी त्याची डायरेक्शन बदलली तरी त्याची मॅग्निट्यूड बदलत नाही, त्याला म्हटलं तर आयसोट्रोपिक. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द ॲमॉर्फस सॉलिड?
glass, rubber, plastic. These are the example of the amorphous solid. मग आपण ह्या पार्ट फर्स्टमध्ये जे काही बघितलं ते लक्षात घ्या. आपलं हे पहिलं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये आपण काय पाहतोय आता पार्ट फर्स्टमध्ये आपण काय काय बघितलं की मॅटर म्हणजे काय, त्याच्यानंतर मॅटरची किती प्रकार असतात, किती स्टेट्स असतात, 3. त्याच्यानंतर आपण सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेटमधला फरक बघितला. त्याच्यानंतर सॉलिड म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यानंतर सॉलिडचं क्लासिफिकेशन आपण 2 गटात केलं. त्याच्यानंतर आपण क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यानंतर ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय ते बघितलं. आणि त्या क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिडमधले 2 वाक्य आपण महत्त्वाचे लक्षात घेतले. एक म्हणजे आयसोट्रोपी आणि दुसरं म्हणजे काय ॲनिसोट्रोपी. तर आज आपण फर्स्ट पार्टमध्ये इथे थांबणार आहोत. याच्यानंतर पुढचा पार्ट आपण लगेच कॅरी करणार आहोत.